आज आमचा चित्रपट वादळ द स्टॉर्म याचे पोस्टर माननीय दीपक आबा साळुंखे यांच्या हस्ते झालेला आहे. हा चित्रपट स्त्री समस्या व ग्रामीण भागातील जीवनावर आधारित आहे. यामध्ये राज जाधव, मंदार चौधरी, सोनाली रॉय, गजानन पाटील, संदीप नेचकर इतर सर्व कलाकार आहेत. आणि मी स्वतः या चित्रपटाचा दिग्दर्शक असून या तालुक्यातील कथा रमेश बनसोडे व या चित्रपटाचे निर्माते सतीश चौधरी, संदीप कांबळे, स्मिता जाधव हे आहेत. व या चित्रपटाची पूर्ण चित्रीकरण सांगली, मिरज, सांगोला व इतर ग्रामीण भागात झालेलं आहे. आज या ठिकाणी आपल्या सांगोला तालुक्यातील सांगोल्याचे रहिवासी असलेले श्रीयुत कांबळे हे मुंबई येथे स्थायिक आहेत आणि त्यांनी आपल्या सगळ्या सवंगड्यांना सहकार्याने एकत्रित करून ग्रामीण भागातल्या महिलांच्या जीवनावर एक वस्तुस्थिती असलेला एक चित्रपट जनतेच्या समोर आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि अतिशय कष्टानं एखादा सिनेमा काढायचा म्हणजे ही काय साधी बाब नाही. दुष्काळी सांगोल्यासारख्या तालुक्यामध्ये जन्म घेऊन उपजीविकेसाठी मुंबईला गेल्यानंतर सुद्धा एक कलाकार, जातीवंत कलाकार काय करू शकतो हे कांबळेंच्या निमित्तानं या ठिकाणी आज मला बघायला मिळालेलं आहे. आज या चित्रपटाचं पदार्पण आणि शुभार्पण हे 3 वाजता सांगोलेच्या टॉकीजमध्ये होणार आहे. मी आपल्याला या ठिकाणी आमच्या सांगोलेकरांना विनंती करणार आहे की आपल्यातल्याच एका कलाकारानं ही वस्तुस्थिती दर्शवणारा महिलांच्या जीवनावरचा एक चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित होतो आहे. तर आपल्या तालुक्यानं, सोलापूर जिल्ह्यानं आणि महाराष्ट्रानं त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि ही वस्तुस्थिती जनतेच्या समोर आणावी यासाठी कांबळे आणि त्यांचे जेवढे कलाकार आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या चित्रपटातून समाजाची निश्चितपणानं काहीतरी जागृती होईल अशा प्रकारची एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. माझ्या हस्ते या ठिकाणी हा चित्रपटाचा शुभारंभ यांनी केला त्याबद्दल यांच्या सगळ्या टीमला मी मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद.